जस्ट आला नाही. चला, सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दीपक आणि त्याच्या साथीनं आपण पाहते पप्या, हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेत. 3 ओव्हरची मॅच असेल. पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचंच राहणार आहे. त्यानंतर 2 षटक हे रेग्युलर पद्धतीने असतील. मैदानाच्या आतमध्ये पंच देखील दाखल झालेत. मॅच इथून स्टार्ट होईल. पहिला षटक घेऊन आला P1 चा. आपण पाहता ऋतिक गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी सज्ज झालाय. स्ट्राईकवरती आपण पाहणार दीपकला, नॉन स्ट्राईकवरती पप्प्या. हे दोन फलंदाज टार्गेट सेट करण्यासाठी सलामीला गेलेत. हो, पहिला बॉल स्लॅश करायचा होता. डायू तू जरूर मारली, परंतु बॉल हातापासून थोडासा दूर होता आणि तिथून आपण पाहताय एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली. सिंगल आल्यानंतर जयेश कोलंबे त्या ठिकाणी होते आणि चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. दोन धावसंख्येची पॅनल्टी असेल ती मात्र चांदई टीमला. मोबाईल मैदानाच्या आतमध्ये होता चांदई. इथून चांगला बॉल टाकलाय पुन्हा एकदा आपण पाहतो ऋतिकनं. फुल लेनचे बॉल टाकले जात आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. ती 2 रनची पॅनल्टी आहे, ती आपण जरूर ॲड करणार आहेत. परंतु 1 ओव्हर झाल्यानंतर जसं एक षटक समाप्त होईल तशा त्या 2 धावा ॲड होतील आणि तशी तुम्हाला सूचना देखील केली जाईल. आणखीन एक चांगला बॉल ऋतिकचा. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असतो. तो अँगल पकडून मात्र त्याची बॉलिंग चालू असते आणि वेग देखील प्रचंड या गोलंदाजाकडे. आणि लेफ्टी बॉलर म्हटल्यानंतर त्याच्याकडे स्विंग देखील जास्ती असतो. तो नॅचरलच असतो लेफ्टी बॉलरचा स्विंग आणि तो पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये 1 धाव. व कमी गतीने टाकलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पहिले 2 बॉल 3 बॉल जर पाहायला गेले ना तर वेगवान टाकले होते, परंतु हा बॉल थोडासा कमी गतीने टाकला. 5 धावा धाव फलक्यावरती आपण पाहताय. हो, शॉर्ट टर्म पुल केलाय. तिथे आपण पाहताय फिल्डर डीप मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावा आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल ते 7 धावा धाव फलक्यावरती. स्ट्रायकिंग एंडवरती पप्प्या. 1 चौकार, 1 दुहेरी धाव त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली मॅच पाहायला मिळेल ममदापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये चांदई या 2 टीम दरम्यान. हो, इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. तिथून मात्र एक सिंगलच पाहायला मिळते. सिंगल आली आणि सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले ते 8 आणि आता 2 धावा त्या पॅनल्टीच्या धावफलकावरती ॲड होतील आणि धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल ते मात्र 10.
ओ वैभव थेरचा यॉर्कर फक्त स्टॉप केलं बॉलला आणि तिथून मात्र एक सिंगल धाव कंप्लीट झाली. पहिल्या बॉलवरती एक धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 8 होत्या परंतु 2 धावा त्या पॅनल्टीच्या आल्या, 10 झाल्या आणि मात्र वैभव थेरच्या पहिल्या बॉलवरती ती सिंगल. वैभव थेरने पहिलाच बॉल अगदी आपण पाहताना टो क्रशिंग यॉर्करच टाकला होता, त्याला अगदी जाग्यावरती चॉप केलं फलंदाज पप्प्यानं आणि तिथून मात्र एक धाव मिळवली. हो इथून ऑन साईडला खेळायचं होतं, टायमिंग प्रॉपर झालं नाही आहे. शॉट खेळल्यानंतर मात्र ती नाराजगी अगदी स्पष्टच झाली आहे दीपकच्या माध्यमातून. कारण ते जर पाहायला गेलं तर ऑन साईडला त्याला फटका खेळायचा होता परंतु बॅटच्या जर पाहायला गेलं तर स्टिकरजवळ बॉल लागला आणि तिथून फक्त एक सिंगलच धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचते ते 12 वरती. सेकंड राऊंडची मॅच. हो इथून फटका चांगला केला, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध गॅप शोधली आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, तोपर्यंत फक्त एकच धाव पाहायला मिळेल. मंगेश जबरदस्त फिल्डिंग करतायत, एफर्ट्स त्यांचे कमालीचे आहेत फिल्डिंगमध्ये देखील. बॉलिंग देखील आपण पाहताय अगदी त्याच एफर्ट्सने करतात, बॅटिंग देखील त्याच एफर्ट्सने करतात आणि फिल्डिंग देखील अगदी वेगानं धावत असतात. ते अंतर देखील अगदी वेगानं कंप्लीटच करत असतात. हो इथे फटका मिस टायमिंग आहे, फिल्डर आहेत त्या ठिकाणी हनुमान. हो कॅच ड्रॉप, तोपर्यंत एक सिंगल जाव पाहायला मिळेल असं वाटलं होतं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर दीपक यांना की अगदी त्या ठिकाणी हनुमान सहजरित्या ती कॅच कॅरी करतील, परंतु ती कॅच ड्रॉप झाली आणि तिथून मात्र एकच धाव मिळाली. एका धावेने 14 धावा धावफलकावरती आल्यात. हो इथे फटका चांगला आहे, बॉल सरळ चाललाय, सीमा पार चौकार. 18 धावा धावफलकावरती. कॅच ड्रॉप झाली त्यानंतर मात्र ती सिंगल आली. सिंगल आल्यानंतर पप्प्या स्ट्राईकवरती आला आणि त्याच्या बॅटमधून चौकार आला. एकंदरीत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18. बॉल आतापर्यंत झाले ते 5. शेवटचा बॉल बाकी आहे दुसऱ्या षटकातील. हो वाईड यॉर्कर, परफेक्ट वाईड यॉर्कर. चॉप करण्याचा प्रयत्न परंतु गतीनं बॉल निघून गेला यष्टीरक्षकाकडे आणि इथून आपण पाहताय 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये धावा आल्यात. धावफलकावरती आपण पाहताय त्या 18 धावा धावफलकावरती येत 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आता शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज मंगेश. मंगेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण त्याला पाहू शकता. दोन ओव्हरमध्ये 18, 9ची सरासरी. हो पहिल्याच बॉलवरती दीपकचं आक्रमण, अगोदरच्या ओव्हरमध्ये सोडलेली कॅच आणि आता तिथून मात्र मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलत असताना पहिला बॉल फेस केला मंगेश यांचा षटकार. षटकारानं धावसंख्या अगदी फ्लाय होईल, ती जाऊन पोहोचते 24 वरती. पहिल्याच बॉलवरती तो षटकार आलाय. हो इथे आणखीन एक चांगला स्ट्रोक. ओ षटकार बरोबर अगदी रेषेवरतीच उभा आहे आणि इथून आपण पाहताय षटकाराचं 6 धावा बॅक टू बॅक 2. बरोबर अगदी पाहताय बॉल जज करत होते परंतु ज्यावेळी बॉल जज करत होते त्यावेळी खाली पाहिलंच नाही की आपण बाउंड्री लाईनच्या कितपत अगदी टच आहेत आणि तिथून बरोबर बाउंड्री लाईनवरती पाय ठेवला आणि ती कॅच कॅरी केली आहे. यावेळी थोडासा दूर ठेवला परंतु वाईड आला. वाईड आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 31. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली टोटल आता इथून पाहायला मिळते आहे ती ममदापूर टीमची. दीपक त्याला मिळालेलं ते जीवदान, सोडलेला तो कॅच, तो आता किती खऱ्या अर्थानं महागात ठरतोय चांदाई टीमसाठी. हो आणखीन एक, जितक्या वेगानं टाकतात तितक्याच वेगानं प्रत्युत्तर करतात.
बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफला क्लिअर केलाय, ठोकलाय षटकार. 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकलेत ते फलंदाज दीपकनं. हो, इथून देखील आपण पाहताय फुलर यांचा बॉल समोर चाललाय. फिल्डर आलेत वेगानं, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना फलंदाज मात्र इथून परततील. एकच धाव आली आहे, धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 38 धावा धाव फलकावरती आहेत. 4 बॉल झालेत, अजूनही 2 बॉल बाकी आहेत. प्रकाश पारधी. हो, इथे देखील कट केली आहे. बॉल चाललाय सीमा पार, आणखीन एक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 42 धावा धाव फलकावरती. जबरदस्त बॅटिंग. 3 बॉल मध्ये 3 षटकार आले होते, त्यानंतर ती विकेट आली रनआउटची. स्ट्राईक पुनश्च एकदा दीपककडे राहिली आणि या बॉलवरती देखील चौकार. आता शेवटचा बॉल असेल या षटकातील. शेवटचा बॉल इथून मात्र निर्धाव आलाय, डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलने मात्र कोणती धाव येणार नाहीये. धाव फलक अगदी आपण पाहताय 42 जे 42 वरती आहे आणि आता 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या चांदई टीमला. त्या 43 धावा बनवायच्या आहेत. 43 धावा बनवायच्या आहेत चांदई टीमला 18 बॉल मध्ये.
18 बॉलमध्ये धावा बनवायचे ते मात्र 43-43चं टार्गेट टीम चांदईच्या अगेन्स्ट. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मंगेश आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय ऋतिक आणि गोलंदाजी मार्कवरती अतुल आपण पाहताय. ममदापूर टीमकडनं पहिलं P1चं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. जबरदस्त बॅटिंग केली ममदापूर टीमनं. खऱ्या अर्थानं दीपकला ते जीवदान मिळालं आणि त्यानंतर त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलला आणि सातत्यानं त्यानं ते दाखवून दिलं की कॅच माझी सोडली, आता मी इथून खऱ्या अर्थानं थांबणार नाहीये. ते त्याला ते जीवनदान मिळालेलं होतं, त्याचा त्याने फायदा तो उचललाच. आता 18 बॉल 43 धावसंख्येची गरज आहे. ती आवश्यकता असताना दोन फलंदाज मंगेश आणि ऋतिक. पहिला बॉल आडव्या बॅटनं प्रहार चढवलाय. बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आता मंगेशच्या विरोधामध्ये ते षटकार आले होते. मंगेश मात्र आता त्याचं प्रत्युत्तर देतोय. पहिला बॉल फेस केला मंगेशनं. पहिल्याच बॉलवरती त्या 6 धावा पाहायला मिळाल्या आणि 6 धावेनं धावफलक अकाउंट तिथे ओपन झालंय. त्यांची घे ना त्यांची. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. हो, इथे फुलरनेचा बॉल बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय. तिथून आपण पाहायला गेलं तर धाव मात्र मिळणार नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर अतुलनं देखील कमबॅकच केला. त्यानंतरचे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत. 18 मध्ये अगदी पाहायला गेलं तर 43 धावसंख्येचं एक मोठं आव्हान आहे. एक भलं मोठं डोंगरच आहे. त्या डोंगराचा पाठलाग करायचा आहे. तिथून मात्र पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर 2 बॉल मात्र निर्धाव खेळून काढलेत फलंदाज मंगेशनं. हो, इथे मिस टायमिंग राहिला. बॉल बराच काल हवेमध्ये. स्वतः एसटी रक्षक आलेत आणि त्यांनी पकडलाय कॅच. मंगेशला इथून परतावा लागेल. चार बॉल झालेत आणि 6 धावा धाव फलक्यावरती आहेत. विकेट आली एक. मंगेश इथून माघारी परत आहेत, ते बाद होत आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. उमाजी 3ऱ्या क्रमांकावरती. चार बॉलमध्ये 6 धावा, एक विकेट आली आहे. 43चा पाठलाग करत असताना चांदई टीमची नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उमाजी बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. खाली ऋतिक नॉर्थ स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो, त्याला स्ट्राईक अद्याप मिळालीच नाहीये. अतुलचं हे षटक खऱ्या अर्थानं आता प्रभावित करत आहे. चांगली बॉलिंग आता मात्र करतोय. पहिला बॉल कदाचित नवीन होता, तो अगदी बरोबर बॅटच्या समोरच आला होता. हो, इथून थोडासा कमी गतीने टाकलाय. अगदी फसवा चेंडू पाहायला मिळतोय आणि तिथून जर पाहायला गेलं तर मात्र धाव मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळाला. आता खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं की वेगानं बॉल टाकतोय अतुल, मग उमाजी देखील त्याच वेगानं बॅट फिरवत होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि इथून डॉट बॉल. हो, इथे हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत, पकडली कॅच आणि तिथून आणखीन एक फलंदाज बाद.
ओ फुल टॉस बॉल ऑन साईडला बरोबर गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा पार. पहिल्या बॉलवरती आलाय षटकार. 6 धावा आल्या. धावफलक जाऊन पोहोचले 12 वरती. 18 मध्ये 43 बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात अवघ्या 6. पहिल्या बॉलवरती मंगेशनं षटकार मारला होता. त्यानंतर अतुलनं तो कमबॅक केलं. 2 विकेट मिळवल्या होत्या. 3 डॉट बॉल फेकले होते आणि आता पुनश्च एकदा दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती तो षटकार आलाय. षटकार आला. षटकारानं धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचली आहे ती आता 12 वरती. पहिल्याच बॉलवरती दीपकच्या विरोधामध्ये तो षटकार. इथून देखील आपण पाहतोय ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच होत नाहीये. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 13 वरती. 13 धावा धाव फलकावरती आल्यात. म्हणजे अजूनही इथून पाहायला गेलं तर 30 धावसंख्येची गरज आहे आणि बॉल मात्र इथून शिल्लक असेल ते 10. 10 बॉलमध्ये 30 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय वैभव थेर ऑन स्ट्राईक. हो कमी गतीनं टाकला होता. त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. बॉल सरळ चाललाय थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे. आता वैभव थेरच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल या षटकारानं. अगदी आपण पाहता 19 धावा धाव फलकावरती. आता येणारे बॉल इथून शिल्लक आहेत ते 9 आणि 9 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 24. 9 बॉल आणि 24 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. मॅच आता ऑन झाली आहे पुन्हा एकदा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या होत्या 43चा पाठलाग करत असताना. परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहतोय तब्बल 3 बॉलमध्ये 13 धावा आल्यात. 2 सिक्सर आलेत. एक ऋतिकच्या बॅटमधून आणि एक आपण पाहतोय वैभवच्या बॅटमधून. हे 2 सिक्सर ते फार महत्त्वाचे होते. जिथे ते धावा आणि बॉलमध्ये जे अंतर वाढलं होतं ते अंतर आता कुठेतरी कमी झालं 13 धावेनं. आता येणारे 9 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज आहे. हो फुल टॉस बॉल टाकलाय. ड्राईव्ह केलाय बरोबर गॅपमध्ये ढकललाय. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत आपण पाहताय 2 धावा इथून देखील कंप्लीट होतील. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावेनं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते अगदी 21. 8 बॉल आणि 22ची आवश्यकता आहे. 8 बॉल 22ची आवश्यकता आहे. वैभव थेर स्ट्रायकिंग एंडवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती ऋतिक आहे. दोनही हार्ड हिटर आहेत. आणि समोर जर पाहायला गेलं तर दीपक हे गोलंदाज पाहायला मिळतात. हो चांगला बॉल चांगला बॉल आणि इथून गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं आपण पाहताय इथे आक्षेप घेण्यात आलाय. चेक करायला सांगितलंय. सर थर्ड सर या तुम्ही चेक करा या. चला अमर सर येत आहेत चेक करायचं.
चला, इट्स अ फेअर डिलिव्हरी, सेफ आहे. डॉट बॉल आला. आता समीकरण बदलेल. 7 बॉल आणि 22ची आवश्यकता आहे. शेवटचे निर्णायक 7 बॉल आणि आता 22 धावसंख्येची आवश्यकता. हा बॉल या मॅचचा निर्णायक बॉल, अगदी डिसाईड करणारा रिझल्ट. 7 बॉल 22. वैभव थेर स्ट्रायकिंग एंडवरती एक डॉट बॉल खेळलाय. ओ, स्विच हिट केलाय. शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे आलाय चौकार. मॅच ऑन झाली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉलमध्ये 3 विकेट करायचे आहेत आणि दोनही जर पाहायला गेलं तर हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. मध्ये कोणत्याही क्षणी मॅचला कलाटणी देणारे हे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु आता गोलंदाज कोण असेल त्या 6 बॉलमध्ये 18 धावसंख्या बचाव करण्यासाठी, हे आता इथून पाहायला लागेल. 2 ओव्हरमध्ये तर जबरदस्त गोलंदाजी झाली आहे, परंतु या ओव्हरमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर धाबा अगदी 19 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 6च आल्या होत्या. आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 6मध्ये 18 बचाव करायचा आहे आणि त्यातच जबाबदारी खऱ्या अर्थानं कोणाकडे असेल हे इथून आपल्याला पाहायला लागेल. सहा बॉल 18 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल शेवटच्या ओव्हरमध्ये. व निखिलचा पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर, मोठा प्रहार चढवलाय, परंतु त्याच्यावरती एकच धाव पाहायला मिळतीये. सिंगल धाव आली आहे. सिंगलनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र आता आपण पाहताय. 26. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 5 धावा बनवायचे त्या 17. 5 बॉलमध्ये 17 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे इथून चांदई टीमला. परंतु निखिलनं ज्या पद्धतीनं पहिला बॉल टाकलाय त्यानं धाडसच दाखवलंय या धावसंख्येला बचाव करण्यासाठी. हो, दूरवरून खेळलेत, दूरवरून खेळलेत. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. 4 मध्ये आता 17 बनवायचे आहेत. मॅच इथून ऑन झाली आहे. 4 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. वैभव थेर इथून आणखीन एक डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतात. निर्णायक क्षणी आलेला तो डॉट बॉल. निखिलनं आता मात्र खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी केली आहे. 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिली आहे. चांगली कामगिरी करतोय. 4 मध्ये 17. हो, इथे फटका चांगला केलाय. बॉल सरळ चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 मध्ये 17ची आवश्यकता असताना ठोकलाय षटकार. आता मात्र येणारे 3 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 11. 3 बॉलमध्ये 11 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. 32. 3 मध्ये अजूनही 11 बनवायचे आहेत. 43चं टार्गेट आहे. 2 धावा त्या पॅनल्टीच्या आहेत. त्या कुठेतरी अडचण बनतात का, आता हे देखील पाहावं लागेल. 3 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे निर्णायक 3 बॉल 11 धावसंख्येची गरज. समोर वैभव थेर अगदी स्वतःला सिद्धच केलंय त्यानं. पुनश्च एकदा डॉट बॉल आल्यानंतर तो षटकार ठोकलाय त्यानं. 3 बॉलमध्ये आता 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज निखिल पुनश्च एकदा निघालाय गोलंदाजी मार्कवरती. चला, जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका.
हो एज लागली, पाठीमागे बॉल वेगानं निघाला. इथे पंचांकडे अपील केली आहे आणि इथून सिंगल धाव तर कम्प्लीटच झाली आहे. म्हणजे आता 2 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. शेवटचे 2 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. ऋतिकला इथून परतावं लागतंय. स्ट्राईक पुनश्च एकदा वैभवनं स्वतःकडे ठेवली आहे. 2 बॉलमध्ये 10 हा कारनामा करेल का? असे कित्येकदा त्यांना ते कारनामे केलेत, परंतु या मॅचमध्ये आता 2 बॉलमध्ये 10ची आवश्यकता असताना हा कारनामा होईल का हे पाहावं लागेल. सर एकच कॅमेरा आहे. एक कॅमेरा आहे सर. फलंदाज सेफ आहेत. एक धाव कंप्लीट आहे आणि स्ट्राईक बरोबर वैभव थेरकडेच आहे. 2 बॉल आता कंपल्सरी 10 धावसंख्येची गरज. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. आज पहिला दिवस आहे. श्रद्धांजली चषक 2025 पर्व 8वं आणि त्या पर्व 8व्यामधील पहिल्या दिवसामध्ये इतक्या चांगल्या मॅचेस आज पाहायला मिळाल्यात. ममदापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते चांदई. 2 बॉल आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. हो इथे फटका चाललाय. लॉंग ऑन सीमा पार. वैभव थेरचा वार ठोकलाय षटकार. आता शेवटचा 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये धाव बनवायची आहे, ते मात्र 4. षटकार तर आलाय, परंतु 1 मध्ये अजूनही 4 धावा बनवायच्या आहेत. त्या 4 धावा बनवल्या तरच मात्र पुढे जाता येईल, नाहीतर मग या स्पर्धेतला प्रवास इथेच थांबेल. निखिलनं चांगली गोलंदाजी जरूर केली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर पुनश्च षटकार, त्यानंतर पुनश्च एक सिंगल आणि आता पुनश्च एकदा षटकार. आता शेवटचा 1 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. ती पॅनल्टी हे किती महागडी ठरती आहे ते आता चांदई टीमला जरूर समजत असेल. कारण की आता जर पॅनल्टीच्या 2 धावा मायनस झाल्या असत्या तर कदाचित 1 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज असती, परंतु आता 1 बॉल आणि कंपल्सरी 4 धावसंख्येची गरज आहे. 1 बॉल कंपल्सरी 4 धावसंख्येची गरज. वैभव ते स्ट्रायकिंग एंड वरती आहे. बडे मैच का बड़ा खिलाडी. 1 बॉल आणि 4. चला, ज्यावेळी बॉल टाकला जाईल त्यावेळी कुणी कॉलिंग करू नका. हो इथून आपण पाहताय समोर बॉल होता, ड्राईव्ह करायचा होता, ते टायमिंग जुळलं नाहीये आणि तिथून मात्र मॅच जिंकली आहे ती ममदापूर टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. चला आंबोट टीम, चला आपली टीम देखील या आणि कॅप्टन देखील पाठवायचं आहे.